नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन सरळसेवा प्लॅटफॉर्मला। आणि तुम्ही जसं थंबनेल पाहिलंच आहे की सरळसेवा भरती अभ्यासक्रम 2025। आता सरळसेवा भरती 2025 चा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। आता हे सरळसेवा भरती जर म्हटलं तर महाराष्ट्र सरकारने एक प्रोग्राम लॉन्च केला आहे। 150 दिवसामध्ये त्यांना काय करायचं आहे, 75,000 मेगा भरती करायची आहे। आणि यासाठी त्यांनी दोन कंपन्या नियुक्त केल्या आहेत। त्यामध्ये दोन कंपन्यांची नावं जर म्हटली तर एक आहे TCS आणि दुसरी कंपनी आहे IBPS। TCS आणि IBPS ह्या ज्या दोन कंपन्या आहेत ह्या सर्व ही 75,000 जी मेगा भरती आहे ही 75,000 मेगा भरती काय ते कव्हर करणार आहे। आणि जेवढ्या काही एग्जाम आहेत ह्या सर्व TCS आणि IBPSच घेणार आहे। यामध्ये जे पद आहेत त्या पदासंदर्भात आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या GMC आहेत आपल्या राज्यातल्या, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांच्यासुद्धा ॲड येत आहेत, महानगरपालिका आहेत त्यांच्यासुद्धा ॲड येत आहेत। त्या व्यतिरिक्त आपण पाहू शकतो की नगर परिषदची ॲड येणार आहे, तलाठीची ॲड येणार आहे आणि इतर जेवढे काही विभाग असतील सरळसेवेच्या माध्यमातून जेवढे काही पदं भरल्या जात असतील हे सर्वच्या सर्व पदं TCS आणि IBPS या कंपन्यांच्याच माध्यमातून भरल्या जाणार आहेत। त्यासाठी TCS आणि IBPSचा अभ्यासक्रम काय असणार आहे हे आपण पाहू। आणि आपल्याला माहित आहे की GMC जर म्हटलं तर सध्या वेगवेगळ्या GMCच्या ॲड आलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण पाहतो की नांदेड GMC झालं, छत्रपती संभाजीनगर GMC, पुणे GMC, त्या व्यतिरिक्त मुंबई GMC याच्या ॲड आलेल्या आहेत। महानगरपालिकेच्या ॲडसुद्धा आलेल्या आपल्याला दिसतात, ज्यामध्ये आपण पाहतो की एक जर म्हटलं तर BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेची ॲड आपल्याला आलेली दिसते, नागपूर महानगरपालिका, त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, ह्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या सुद्धा ॲड आपल्याला येताना दिसत आहेत। तर इतर राहिलेले जे महानगरपालिका आहेत ज्यामध्ये अकोला महानगरपालिका असो, अमरावती महानगरपालिका, काही GMC नगर परिषद ह्या सुद्धा ॲड लगेच येणार आहेत। त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे प्रिपेअर असावं, तर त्यासाठी सिलेबस काय असणार आहे हा सिलेबस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करू, ठीक है। तो एक आता तुमच्यासाठी एक छान सुविचार आहे इथं बघा, अगर आप सफल होना चाहते हैं तो दो चीज़ें हमेशा याद रखना। एक पहली, कभी हार मत मानो, दुसरी कभी हार मत मानो। म्हणजे तुम्हाला जर आयुष्यात 100% यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही मनातून हरले नाही पाहिजे। ज्या दिवशी तुम्ही मनातून हराल त्या दिवशी संपूर्णपणे हरले। जर तुम्हाला या सरळसेवा भरतीत चांगलं यश मिळवायचं आहे तर तुम्हाला कंटिन्युअसली प्रयत्न हे करत राहावंच लागेल। ज्या 75,000 मेगा भरती आहे यासाठी तुम्हाला एक जोमाने अभ्यास करावा लागेल, तेव्हाच कुठं काय होणार आहे आपल्या इथं यश मिळणार आहे। तर आपण पाहू सरळ याचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम यामध्ये आता दोन टाईपचा अभ्यासक्रम पडतं। एक म्हणजे अतांत्रिक अभ्यासक्रम आणि दुसरा एक तांत्रिक अभ्यासक्रम। तांत्रिक आणि अतांत्रिक असं म्हणण्यामागचं कारण काय आहे, कारण की जे TCS आणि IBPS आहेत ह्या ज्या एक्झाम घेतात ह्या दोन टाईपने घेतात। एक तांत्रिक पदं पण असतात काही आणि अतांत्रिक पदं पण असतात, सरळसेवेच्या माध्यमातून भरल्या जाणारी जी पदं आहेत। तर आपण सुरुवातीला पाहून घेऊ अतांत्रिक पदं। अतांत्रिक पदं म्हणजे सरळ एक लक्षात घ्या की ग्रुप Dची जेवढे काही पदं असतील, जसं आपण पाहिलं ह्या ज्या ग्रुप Dच्या ॲड निघाल्या आहेत GMCच्या, त्यामध्ये आपण पाहू शकतो की 10वी बेसिसवर हे ॲड निघालेले असतात, मग त्यांचा अभ्यासक्रम हा अतांत्रिकच असतो। त्यानंतर दुसरं जर पाहिलं क्लरिकलचे पदं असतात, हे क्लरिकलचे पदंसुद्धा काय असतात, अतांत्रिक असतात। पण एक आपण पाहू शकतो की जर कनिष्ठ अभियंता वगैरे ॲड निघाली असेल तर हे तांत्रिक पदामध्ये मोडले जाते। तर आधी आपण डिस्कस करू अतांत्रिक पदं। अतांत्रिक पदासाठी जो अभ्यासक्रम असणार आहे हा 4 स्टेजमध्ये असणार आहे। एक मराठी, इंग्रजी, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान। या 4 स्टेजमध्ये जो अभ्यासक्रम आहे हा तुम्हाला 25-25 प्रश्नांचं इथं डिवायडेशन दिलेलं दिसतं की मराठीचे तुम्हाला इथं 25 प्रश्न विचारले जातील आणि या 25 प्रश्नांसाठी तुम्हाला 50 गुण दिले जातील। त्यानंतर इंग्रजीचे सुद्धा 25 प्रश्न विचारले जातील, या 25 प्रश्नांसाठी तुम्हाला इथं 50 गुण दिले जातील। त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न, या 25 प्रश्नांसाठी तुम्हाला इथं 50 गुण आणि सामान्य ज्ञानाचे 50 प्रश्न यासाठी सुद्धा तुम्हाला इथं 50 गुण दिलेले दिसतात। तर या टाईपचा अतांत्रिक पदाचा अभ्यासक्रम राहणार आहे। म्हणजे एकूण प्रश्न तुमचे जे होतील ते 100 प्रश्न होतील आणि या 100 प्रश्नांसाठी तुम्हाला इथं 200 गुण दिल्या जातील। आता ही जी एक्झाम आहे ही एक्झाम तुमची 200 गुणांसाठी होणार असून यामध्ये तुम्हाला 120 मिनिटे वेळ देण्यात येईल। आणि हा जो 120 मिनिटे म्हणजे 2 तास, या 2 तासात तुम्हाला हे काय करायचे, 100 प्रश्न सोडवायचे। आता याची जर म्हटलं तर आपण निगेटिव्ह मार्किंग सहसा याला नसते, परंतु एखादी ॲड जर पाहिली तर एखाद्या ॲडमध्ये याला निगेटिव्ह मार्किंग विचारल्या जाऊ शकते। म्हणजे हे जे 100 प्रश्न आहेत तर हे कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते सहसा सरळसेवेत। इथं 200 गुण सरळ दिले जातात तुम्हाला आणि 2 तासासाठी। पण एक लक्षात घ्या, TCS आणि IBPS ह्या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि दोन वेगवेगळ्या कंपन्या जेव्हा एक्झाम घेत आहेत तर यात एक थोडाफार फरक दिलेला आहे। हा जो 2 तासाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे 120 मिनिटाचा, IBPS तुम्हाला सरळ 120 मिनिट म्हणजे 2 तास देऊन देते पूर्ण हे 100 प्रश्न सॉल्व करण्यासाठी।
पण जेव्हा तुम्ही TCSची एक्झाम द्यायला जाता, TCSच्या माध्यमातून तुम्ही जो फॉर्म भरता, तर फॉर्म भरत असताना या 120 मिनिटांचं तुम्हाला डिवायडेशन करून दिलं जातं, ते म्हणजे 4 भागात, आणि तुम्हाला प्रत्येकी 30 मिनिट दिल्या जातात आणि हे 30 मिनिटाचे असे 4 स्लॉट्स तुम्हाला मिळतात. आणि या 4 स्लॉट्समध्ये जर आपण पाहिलं की इथं 6 प्रश्न तुम्हाला मराठीचे, 6 इंग्रजीचे, 6 गणित बुद्धिमत्तेचे आणि 7 सामान्य ज्ञानचे, असे 25-25 प्रश्नांचे स्लॉट करून त्यासाठी 30-30 मिनटं हा वेगळा एक टायमिंग तुम्हाला तिथं दिला जातो. हा TCSचा वेगळा पॅटर्न आहे. आणि हा जर पाहिला तर सरळ सरळ 120 मिनिट आणि 2 तास हा IBPSचा वेगळा पॅटर्न आहे, हे आपल्याला पाहायला मिळते. तर हा झाला एक अतांत्रिक अभ्यासक्रम. तांत्रिक अभ्यासक्रमसुद्धा आपल्याला पाहायचा आहे. हा तांत्रिक अभ्यासक्रम. आता तांत्रिक आणि अतांत्रिकमध्ये जास्त डिफरंट तर नाही. तांत्रिक पदं म्हटले तर यामध्ये विधी पदं असतात, त्यानंतर मेडिकल बॅकग्राऊंड जर असलं तर मेडिकल बॅकग्राऊंडचे काही पदं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे पदं यामध्ये पाहू शकतो. जसं आता इथं आपल्यासमोर दिलं आहे, याचा अभ्यासक्रम सेम असाच असतो 60 प्रश्नांसाठी. जसा अतांत्रिकचा 60 प्रश्न, जे 100 प्रश्न दिले आहेत अतांत्रिकमध्ये, तर ते इथं आपल्याला 60 प्रश्न दिलेले राहतात. मराठी तुम्हाला राहतं 15 प्रश्न राहतात, इंग्रजीचे तुम्हाला 15 प्रश्न राहतात, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे तुम्हाला इथं 15 प्रश्न राहतात. असे एकूण 60 प्रश्न हे जे आहेत हे अतांत्रिक स्वरूपाचेच राहतात तुम्हाला. आणि याच्यावर माहिती विचारली किंवा हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात 60 अतांत्रिक. आणि याच्यासाठी जे गुण दिलेले राहतात हे 120 गुण तुम्हाला इथं पाहायला मिळतात. म्हणजे 30-30 गुण जे आहेत ते. आणि उर्वरित जे 40 प्रश्न असतात हे 40 प्रश्न तुम्हाला वेगळ्या फील्डचे, म्हणजे तुमच्या जो कोर्स केलेला आहे, तुम्ही डिप्लोमा केलेला आहे, जी डिग्री आहे त्याच्याशी रिलेटेड हे 40 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जसं उदाहरणार्थ तुमची जर LLB झालेली असेल तर LLB लॉशी संबंधित तुम्हाला काय होणार आहे, इथं 40 प्रश्न विचारले जातील. आणि याच्यासाठी जे गुण आहेत हे गुण 80 गुण दिले जातील. जर तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल तर इंजिनिअरिंगचे तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील, त्याच्यासाठी काय तुम्हाला 80 गुण दिले जातील. हे झालं. आणि तुमचं जर मेडिकल फील्ड झाले असेल तर मेडिकल फील्डचे तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी तुम्हाला 80 गुण दिले जातील. अशा प्रकारे हे सुद्धा 100 प्रश्न होतात आणि याच्यासाठी गुण तुम्हाला किती 200 गुण मिळतात. म्हणजे हे तांत्रिकचा सिलेबस झाला, म्हणजे अतांत्रिक व्यतिरिक्त. हे झालं. आता एक ओव्हरलुक पाहिला आपण की मराठी, इंग्रजी, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे आपल्याला महत्त्वाचे कोर विषय आहेत की या विषयाशी रिलेटेड जास्तीत जास्त अभ्यासक्रम आपल्याला करणं गरजेचं आहे. पण मराठी वाचलं म्हणजे झालं का, तेवढंच नाही. मराठीत कुठले टॉपिक आपल्याला कव्हर करायचे, TCS IBPS दोघींचे जर एकत्र केले आपण तर दोन्ही कंपन्यांचे एकत्रित टॉपिक कुठले असतील या टॉपिक संदर्भात आपल्याला इथं माहिती पाहायची असते. तर आपण पाहू इंग्रजीचे, त्यानंतर मराठी वगैरे, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या सर्व विषयाचे कुठल्या प्रकारचे टॉपिक येणार आहेत हे टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिला आपला विषय येते तो म्हणजे मराठी व्याकरण. आणि मराठी व्याकरणाचे जे काही टॉपिक असतील हे मराठी व्याकरणाचे टॉपिक आपण इथं कव्हर करणार आहोत. सर्वात पहिला येते वर्णमाला. तर वर्णमाला म्हणजे काय की भाषेचा जो मूळ घटक आहे तर भाषेच्या मूळ घटकापासून आपल्याला सुरुवात करायची असते. आणि TCS आणि IBPS जे काही प्रश्न असणार आहे हे प्रश्न अगदी बेसिक लेवलचे असतात किंवा कधी कधी ॲडव्हान्स लेवलचे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. जर आपण पाहिलं तर मराठीचे जे 25 प्रश्न आहेत या 25 प्रश्नामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणसुद्धा असणार आहे आणि मराठी शब्दार्थसुद्धा असणार आहे. तर व्याकरण जर म्हटलं तर व्याकरण ॲज अ बेसिक लेवलचंच तुम्हाला काय TCS आणि IBPS तुम्हाला विचारते. वर्णमाला जर म्हटलं तर आपले एकूण वर्ण किती, 52 वर्ण. त्या वर्णामध्ये मग स्वर काय, स्वरादी काय आणि व्यंजन काय यांचा अभ्यास आपण करणं गरजेचं भाग असतं. त्यानंतर येते संधी. संधी म्हणजे काय, स्वर संधी असते, व्यंजन संधी असते, विसर्ग संधी असते. ह्या ज्या काही संधी आहेत म्हणजे इथं आपण पाहू शकतो की संधी जेव्हा 2 वर्ण एकत्र येतात तर 2 वर्ण एकत्र येऊन त्याबद्दल एक वेगळा वर्ण बनतो तर त्याला काय म्हणत असतो आपण, संधी म्हणत असतो. वर्णमालेत जर म्हटलं तर वेगवेगळे वर्ण, स्वर, स्वरादी आणि व्यंजन वगैरे त्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर ते शब्दाच्या जाती. आता शब्दाच्या जातीचा जर विचार केला तर शब्दाच्या ज्या जाती असतात त्याचे 2 भाग पडतात. शब्दांच्या ज्या जाती आहेत तर शब्दांच्या जातीचं काय होते, इथं 2 गटात विभागणी होते. एक पहिला गट म्हणजे तो असतो सव्यय, दुसरा गट येतो अव्यय. आता सव्यय म्हणजे काय आणि अव्यय म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. सव्यामध्ये येणाऱ्या शब्दांच्या जाती कोणत्या, अव्ययामध्ये येणाऱ्या शब्दांच्या जाती कोणत्या. एकूण शब्दांच्या जातीचा विचार केला तर शब्दांच्या जाती एकूण 8 जाती आहेत. त्यातील 4 जाती ज्या आहेत, 4 जाती ह्या सव्ययातील आहेत तर 4 जाती ह्या अव्ययातील आहेत. सव्यय म्हणजे काय, लिंग वचन विभक्तीनुसार बदल होणारे. म्हणजे यामध्ये एक पहिला घटक येतो तो म्हणजे नाम आपण पाहू शकतो. त्यानंतर दुसरा येतो सर्वनाम,
सर्वनामानंतर तिसरा येतो विशेषण, विशेषणानंतर एक चौथा येतो तो म्हणजे क्रियापद. क्रियापद हे जे काही घटक आहेत हे लिंग वचन विभक्तीनुसार काय होतात, त्यात चेंज होतात, म्हणून यांना काय म्हटलं ते सव्यय. आणि जे बदलत नाहीत लिंग वचन विभक्तीनुसार त्याला आपण म्हणतो असतो अव्यय. यामध्ये आपण पहिला पाहू शकतो की एक येते क्रिया विशेषण अव्यय, क्रिया विशेषण अव्यय हा पहिला घटक येतो. दुसरा जर म्हटला इथं उभयान्वी अव्यय येतो, उभयान्वी अव्यय. तिसरा घटक जर म्हटला तर इथे येतो शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय. आणि त्यानंतर चौथा येतो तो येतो केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. हे आपल्याला इथं शब्दांच्या 8 जाती पाहायला भेटतात. म्हणजे शब्दांच्या जातीचा अभ्यास करत असताना आपल्याला या शब्दांच्या 8 जातीचा सुद्धा काय करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. मग त्यातले कुठले प्रश्न येतात आपल्याला ते सुद्धा पाहायचं. आता हे शब्दांच्या 8 जाती आपल्या एक वेळ क्लिअर झाल्यानंतर वाक्यातील कर्ता काय असतो, वाक्यातील कर्म काय असते, वाक्यातील क्रियापद काय असते हे सुद्धा माहीत असणं गरजेचं भाग आहे. जेव्हा एक वाक्य बनत असते ते वाक्यातला कर्ता आपल्याला ओळखता यायला हवा, कर्म ओळखता यायला हवं, क्रियापद ओळखता यायला हवं. हे कशाच्या माध्यमातून, याच्याशी रिलेटेड सुद्धा प्रश्न काय आपल्याला TCS आणि IPS विचारताना दिसते. त्यानंतर वाक्याचे प्रकार असतात. वाक्याचे प्रकार कुठले, काही होकारार्थी वाक्य असतात, काही नकारार्थी वाक्य असतात. त्यानंतर वाक्याचं रूपांतर सुद्धा विचारतात आपल्याला. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करा, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करा. म्हणजे हे वाक्याचे प्रकार आणि वाक्याचे रूपांतर हे आपल्याला एकत्रितच पाहायचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला काही वाक्य असे पण पाहू शकतो आपण की जसं शक्य क्रियापद असतं, काही काही प्रयोजक क्रियापद असतात. हे सुद्धा काय येतात वाक्याच्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाक्य पृथक्करण सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. त्यानंतर समास आहेत. समास कोणते होते, समासाचे प्रकार कुठले, त्यामध्ये आपण पाहू शकतो की अव्ययभाव समास, त्यानंतर तत्पुरुष समास, त्यानंतर द्वंद्व समास, त्यानंतर बहुव्रीही समास. समासाचे हे 4 मुख्य प्रकार आहेत. 4 मुख्य प्रकाराचे इतर उपप्रकार. समासावर TCS आणि IPSने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले. हे 2 फेवरेट टॉपिक आहेत. एक समास आणि दुसरा जर टॉपिक म्हटला तर प्रयोग. हे 2 TCS आणि IBPS जास्तीत जास्त विचारताना आपल्याला दिसतंय. जसं आपण पाहू शकतो प्रयोग जर म्हटलं तर कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे आणि भावे प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, ज्यामध्ये काय असतो कर्ता प्रथमांत असतो त्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग. ज्यामध्ये कर्मणी जर प्रयोग पाहिला तर ज्यामध्ये कर्म काय असते प्रथमांत असते. त्याचे वेगवेगळे प्रकार हे सर्व आपल्याला डिस्कस करायचं आहे. याचे प्रत्येक टॉपिकचे आपण घेणारच आहोत, पण ओव्हरलुक आपण सिलेबस आज पाहून घेऊ. त्यानंतर असतात अलंकार. अलंकार म्हणजे काय की भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी जे वापरले जातात, जे शब्द वापरले जातात किंवा जी वाक्यरचना असते तर त्या वाक्यरचनेला काय म्हणत असतो आपण अलंकार म्हणतो. काही शब्द अलंकार असतात तर काही अर्थ अलंकार असतात. आणि हे अलंकार झाल्यानंतर हा एक ग्रामर टॉपिक झाला. त्यानंतर आपल्याला उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. एक आपल्याला पॅसेज येत असतो आणि त्या पॅसेजच्या माध्यमातून आपल्याला काही 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. या 4 ते 5 प्रश्नांची उत्तरे आपल्याला या उताऱ्याच्या माध्यमातून द्यावी लागतात. एक जनरल पॅसेज असतो. सामान्य जे एखादी घटना जर घेतली किंवा कुठला एखादा टॉपिक जर घेतलं तर त्या टॉपिकवर आपल्याला एक उतारा दिला जातो आणि या उतार्यावर 4 ते 5 प्रश्न विचारले जातात आणि 4 ते 5 प्रश्नांची आपण सहज वाचून त्यातून काय करू शकतो उत्तरं देऊ शकतो. त्यानंतर सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. आता एखादं वाक्य दिलेलं असते आपल्याला आणि त्या वाक्यात एक रिकामी जागा दिलेली असते. त्या रिकाम्या जागेच्या ऐवजी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतात. त्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला काय एखादा शब्द त्या वाक्यात टाकायचा असतो. त्यासाठीच काय विकल्प निवडावा लागतो. म्हणजे जे 4 विकल्प आहेत त्या 4 विकल्पापैकी आपण एक शब्द घ्यायचा आणि त्या वाक्यात टाकायचा आणि ते वाक्य काय करायचं आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे त्या पद्धतीचे. त्यानंतर दिलेली वाक्य योग्य क्रमाने लावा. म्हणजे एक अरेंजमेंट असते. तुम्हाला 4 वाक्य दिली जातात. ही 4 वाक्य त्याच क्रमाने असतील अशी काही गॅरंटी नसते. ते 4 वाक्य तुम्हाला अरेंज करायची असतात. म्हणजे कोणती घटनानुक्रम त्यांचा बरोबर लावायचा असतो. म्हणजे दिलेली वाक्य योग्य क्रमाने तुम्हाला काय करायची असतात लावायची असतात. 4 वेगवेगळी वाक्य. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पण हा टॉपिक असतो आणि मराठीत पण असतो. इंग्लिशमध्ये याला पॅराजम्बल्स म्हणतात. म्हणजे 4 वाक्य आहेत ते 4 वाक्याला काय वेगवेगळ्या अरेंजमेंटमध्ये लावा किंवा सारखे लावा त्याला की जसजशा घटना घडत आलेल्या आहेत तसतशा. वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखा. हा एक शेवटचा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे ग्रामरमधील मराठीतला. मग यात वाक्यातील ज्या चुका असतात ह्या चुका कुठल्या प्रकारच्या असू शकतात. एक वाक्याच्या रचनेनुसार चूक असते. जसं एखाद्या वेळेस काय होते की वाक्याचं क्रियापद सुरुवातीला देतात. क्रियापद काय असते मराठी जेव्हा आपण सेंटेन्स लिहितो मराठी सेंटेन्स लिहित असताना
वाक्याचं क्रियापद हे शेवटी असते. यानंतर वाक्याची रचना कधी कर्ता कर्माच्या जागी दिला तो ती कर्ताच्या जागी. तर ही वाक्याची रचना बरोबर करणं हे इथं आपल्याला गरजेचं असते. त्यानंतर दुसरं शुद्ध लेखनानुसार चुका. काही जर वाक्य लिहिलेले असते तर ते वाक्यात शुद्ध लेखनानुसार काही चुका असतात, काहींच्या विलंटी चुकलेल्या असतात, त्यानंतर काहींचे उकार चुकलेले आपल्याला दिसतात, काहीला अनुस्वार दिलेले नसतात. तर ह्या शुद्ध लेखनाच्या चुकासुद्धा काय करावं लागतात आपल्याला इथं करेक्ट करावं लागतात. आणि त्यानंतर विरामचिन्हे ज्यामध्ये आपण पाहतो की स्वल्प विराम दिलेला असतो, कुठं फुल स्टॉप वगैरे. तर हे योग्य जे विरामचिन्ह आहे तर योग्य विरामचिन्हाचा वापर करणं गरजेचं असतं. एखादं वाक्य प्रश्नार्थक असतं पण त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हच दिलेलं नसतं, तर इथं योग्य विरामचिन्ह देणं काय असतं गरजेचं असतं. हे अशा टाईपचं आपल्याला काय मराठी व्याकरणाशी रिलेटेड TCS आणि IBPS प्रश्न विचारताना दिसून येते. आता हे झालं मराठी व्याकरणाचे. पण मराठी व्याकरणाव्यतिरिक्त मराठी शब्दार्थावर सुद्धा काय TCS आणि IBPS आपल्याला प्रश्न विचारताना दिसते. आता हे बघा, मराठी शब्दार्थ जे आहेत या मराठी शब्दार्थावर आपल्याला काय काय विचारले जाते, जोड शब्द विचारले जातात. जोड शब्द म्हणजे काय की जे नेहमी काय येतात जोडीने येतात. जोड शब्द की याच्यात आपल्याला पाहू शकतो आपण की वेगवेगळे शुभ आणि लाभ असे शब्द असतात. जसं संधीत जे आहे तर संधीत दोन शब्द एकत्र येऊन एक तिसरा वर्ण बनत असतो, दोन वर्ण एकत्र येऊन. पण जोड शब्दात तसं नसते. जसं आपण पाहतो की शुभ लाभ असा एक शब्द आहे, शुभ आला तर त्याच्यासोबत लाभ शब्द येणार, असे जोड शब्द आपल्याला TCS आणि IBPSने बऱ्याच वेळा विचारलेले दिसतात. त्यानंतर समानार्थी शब्द असतात. समानार्थी एक शब्द दिलेला असतो आणि 4 ऑप्शन दिलेले असतात. त्यात आपल्याला ओळखायला लावतात की पुढील 4 पर्यायापैकी कुठला समानार्थी नाही. आता ते विचारताना सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचारतात. कधी विचारतात समानार्थी आहे, जो समानार्थी शब्द असेल तो निवडा, किंवा समानार्थी नाही असा शब्द निवडा. जसं इथं काय आपल्याला समानार्थी, त्यानंतर विरुद्धार्थी, अंत आहे. तर म्हणजे विरुद्धार्थी शब्द जे घेतले आपण तर विरुद्धार्थी शब्द याच्याशी संदर्भात सुद्धा आपल्याला विचारले जातात. त्यानंतर पर्यायी शब्द सुचवा. आपल्याला शब्दगळ दिलेला असतो, त्या शब्दाच्या ऐवजी इतर कोणता शब्द आपण काय करू शकतो तिथं वापरू शकतो हे सुद्धा. अलंकारिक शब्द असतात काही, ते अलंकारिक शब्द सुद्धा विचारले जातात. त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक समूहदर्शक शब्द निवडा. म्हणजे जसं इथं आपल्याला विचारतात वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्याच्या ऐवजी आपण काय तिथं एखादा समूहदर्शक शब्द निवडू शकतो. जसं उदाहरणार्थ पक्ष्यांचं जर म्हटलं तर आपण काय म्हणतो थवा, म्हणजे जो एक समूह आहे त्या समूहाला दिलेल्या नावाला समूहदर्शक शब्द म्हणतात. त्यानंतर एका शब्दाचे भिन्न अर्थ, एखादा जर शब्द तुम्हाला दिले असेल, जसं उदाहरणार्थ अंबर हा शब्द, या अंबर शब्दाचं वेगवेगळे अर्थ काय निघू शकतात, वस्त्र किंवा अंबरचं वेगळा अर्थ. तर एका शब्दाचे 2-2 जर अर्थ निघत असतील तर तेही आपल्याला इथं TCS आणि IBPS मध्ये काय विचारताना दिसतात. आणि म्हणी आणि वाक्प्रचार, म्हणी आणि वाक्प्रचार जे आहेत हे सुद्धा आपल्याला विचारतात. म्हणी आणि वाक्प्रचाराचं जर पाहिलं आपण तर इथं आपल्याला वेगवेगळ्या म्हणी विचारू शकतात. मराठीतल्या पण, वऱ्हाडीतल्या पण, मालवणी वगैरे आपल्या महाराष्ट्रातील जेवढ्या काही भाषा असतील तर त्याच्यासुद्धा म्हणी विचारताना आपल्याला इथं TCS आणि IBPSने दिसलं. जसं आता हा GMC छत्रपती संभाजीनगरचा पेपर झाला, त्यात एक म्हण विचारली होती, अकातली गाय आणि काटे खाय. तर हे म्हण आपल्याला विचारताना काय दिसले होते त्यात. त्यानंतर साहित्य जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे जेवढे काही साहित्य असतील या साहित्या संदर्भात काय आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. मग साहित्यामध्ये ज्या महत्त्वाच्या कादंबऱ्या झाल्या, त्यानंतर जसं एक आपण पाहू शकतो की कोसला ही कादंबरी कोणाची आहे, भालचंद्र नेमाडे यांची. त्यानंतर वेगवेगळ्या जेवढ्या की कादंबऱ्या झाल्या, जसं शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्या आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की मृत्युंजय कादंबरी आहे, त्यानंतर छावा ही कादंबरी आहे शिवाजी सावंतची. तर हे वेगवेगळ्या साहित्याचं सुद्धा आपल्याला इथं विचारले जाऊ शकते. जे रिसेंटली काही पब्लिश झाले असतील महत्त्वाचे पुस्तकं आणि लेखक, महत्त्वाची जी पुस्तके आहे आणि त्या लेखकाबद्दल सुद्धा तुम्हाला इथं विचारले असते. आणि लेखक आणि त्यांची टोपण नावे, कुसुमाग्रज कोणाला म्हणतात, जे कुसुमाग्रज हे शॉर्ट नाव कोणाचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे शिवाजी, याच्या संदर्भात सुद्धा काही इथं आपल्याला विचारल्या जाते. म्हणजे हे ओव्हरऑल आपण पाहिलं की मराठी व्याकरण आणि मराठी शब्दार्थ. आता हे फक्त मी तुम्हाला सर्वच्या सर्व टॉपिक सांगत आहोत, याच्याशी रिलेटेड सर्व आपण माहिती कव्हर करणारच आहोत. पण आपण जर हे पूर्ण या व्हिडिओतच घेत बसलो तर आपलं होणार नाही. म्हणजे जेवढा काही आपल्याला आधी फक्त ओव्हरऑल हा सिलेबस आपल्याला समजून घ्यायचा आहे. यानंतर जेवढे काही टॉपिक असतील याच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील हे तर आपण घेणारच आहोत. तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा टाकू शकता की आपल्याला जी सिरीज आहे ही सिरीज पण चालू करायची आहे PYQची, ते पण आपण चालू करणारच आहोत. आता आपण पाहू पुढचं, ते म्हणजे इंग्लिश ग्रामर. आता इंग्लिश ग्रामर जर म्हटलं तर इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश होकॅब हे दोन फार महत्त्वाचे.
इंग्लिश ग्रामरमध्ये जे विचारलं तर तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच विचारलं जातं. जसं आपण मराठीत शब्दांच्या जाती पाहिल्या तसंच इंग्लिशमध्ये काय येतं पार्ट ऑफ स्पीच, ज्यामध्ये येते नाऊन, त्यानंतर प्रोनाऊन, त्यानंतर व्हर्ब आणि ॲडव्हर्ब. हे वेगवेगळ्या पाहू शकतो. कंजक्शन, इंटरजेक्शन, प्रिपोजिशन हे काय शब्दांच्या जातीच म्हणजेच काय पार्ट ऑफ स्पीच. त्यालाच इंग्लिशमध्येच पार्ट ऑफ स्पीच म्हणत असतात. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या पार्ट ऑफ स्पीचवर फाइंड द एरर येतात. म्हणजे जसं एक वाक्य जर तुम्हाला दिलेलं असेल तर या वाक्यात कुठल्या प्रकारची चूक आहे, म्हणजे शब्दांच्या ज्या जाती आहेत किंवा पार्ट ऑफ स्पीच आहेत त्या पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला फाइंड द एरर हे तुमचं काय होऊ शकतं तिथं कव्हर होते. मग इथं तुम्हाला फाइंड द एरर सुद्धा विचारल्या जातात. वाक्यातील चुका की एक जर वाक्य दिले असेल त्या वाक्यात कुठली चूक आहे हे तुम्हाला निवडायची असते. त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे तुम्हाला TCS आणि IBPS विचारते. त्यानंतर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट सुद्धा तुम्हाला विचारले जाते. जे एखादं वाक्य दिले असते जे डायरेक्ट स्वरूपात असते त्याला इनडायरेक्ट स्वरूपात कन्वर्ट करा. म्हणजे एकाच्या तोंडचे वाक्य हे काय दुसऱ्यांना म्हणून दाखवणे, त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणत असतात. ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच काय, जसे आपण पाहिलं की मराठीत प्रयोग त्याच टाईपचं इथं काय असते ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असते. त्यानंतर टेन्स असतात. टेन्स जर म्हटले तर टेन्स 3 स्वरूपाचे. एक पाहिलं आपण तर पहिलं प्रेझेंट टेन्स असतो, फ्युचर टेन्स असतो, त्यानंतर पास्ट टेन्स असतो. आणि हे जे 3 टेन्स आहेत त्या 3 टेन्सचेही आपल्याला उपप्रकारसुद्धा पाहायचे असतात. मग हे वाक्य कोणत्या टेन्समध्ये येईल आहे एखादं वाक्य, त्या वाक्यसंदर्भात इथं काय आपल्याला टेन्समध्ये माहिती पाहायची असते. त्यानंतर आर्टिकल्स येतात. आर्टिकलमध्ये काय असते ए अँड द हे जे 3 आर्टिकल आहेत हे 3 आर्टिकल कुठं वापरायचे, कशा प्रकारे वापरायचे हे तुम्हाला कशात विचारले जाते आर्टिकलमध्ये विचारले जाते. त्यानंतर पंक्च्युएशन. पंक्च्युएशन म्हणजे वाक्यात जे आपल्याला विरामचिन्हे द्यायची आहेत ही विरामचिन्हे काय इथं वाक्यात देण्याला इथं पंक्च्युएशन म्हणत असतात. त्यानंतर क्वेश्चन टॅग असते, त्यानंतर डिग्री असते, त्यानंतर कंडिशनल सेंटेन्स असतात काही, त्यानंतर पॅराजंबल, क्वेश्चन ऑन पॅसेज. आता पॅराजंबल जर म्हटलं तर आपण पाहिलं की वाक्य जे असतात 4 प्रकारची वाक्य आपल्याला काय तिथं दिले जातात. आणि हे जे 4 वाक्य आहेत या 4 वाक्यांना अरेंजमेंटनुसार लावायचं असतं. पहिलं वाक्य कुठलं, दुसरं वाक्य कुठलं, तिसरं वाक्य कुठलं हे आपल्याला पाहायला मिळतं कशात पॅराजंबल ऑर्डरमध्ये. आणि क्वेश्चन ऑन पॅसेज जसं आपल्याला मराठीत पॅसेज विचारलेला असतो, जसं मराठीत एक परिच्छेद दिलेला असतो तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा एक पॅसेज देतात. आणि या पॅसेजवर तुम्हाला काही प्रश्न विचारतात आणि हे प्रश्नसुद्धा काय आपल्याला तिथं सोडवायचे असतात. त्याची उत्तरं जर पाहिले आपण तर हे पॅसेजमध्येच असतात. फक्त आपल्याला काय होते अडचण की इंग्लिशचा पॅसेज वाचत असताना आपल्याला ते थोडंसं अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम जाते. तर हे सुद्धा आपण पुढे कव्हर करणारच आहोत. तर हे या टाईपचं आपल्याला राहतं काय इंग्लिश ग्रामर राहत असते. इंग्लिश ग्रामर व्यतिरिक्त इंग्लिश होकॅब पण आपल्याला विचारला जातो. आता इंग्लिश होकॅब जे आहे किंवा शब्दार्थ म्हणतो आपण याला, इंग्लिश होकॅब जे आहे कोणतं शब्दार्थ. आता इंग्रजीचं जर शब्दार्थ म्हटलं तर जसे आपल्याला मराठीत शब्दार्थ विचारले तशाच प्रकारचे काय होणार आहे इथं इंग्लिशमध्ये सुद्धा शब्दार्थ विचारल्या जाणारच आहेत. त्यामध्ये पहिला भाग येतो ॲडम अँड फ्रेजेस. ॲडम अँड फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार आणि म्हणी. मग हे इंग्रजीतल्या म्हणी ज्या असतात ह्या आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सिनोनिम्स विचारतात म्हणजेच काय समानार्थी शब्द. त्यानंतर अँटोनिम्स असतात विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर फ्रेझल वर्ब विचारतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन असते म्हणजेच काय एका वाक्याबद्दल आपल्याला एक शब्द. आणि स्पेलिंग एरर आणि रूट वर्ड. रूट वर्ड म्हणजे काय की जे दैनंदिन वापरातले किंवा कंटिन्युअसली जे वापरण्यात आलेले आहेत त्यांना रूट वर्ड्स म्हणत असतात. की हे जे आपण न्यूजपेपरमध्ये पाहतो, न्यूजपेपर व्यतिरिक्त जे सिलेबस असतो किंवा इतर नेहमी कंटिन्यू वाचनातले जे शब्द असतात त्यांना रूट वर्ड्स म्हणतात. स्पेलिंग एरर जर म्हटलं तर जे आपल्याला समोर जे काही 4 ऑप्शन दिले जातात 4 पर्याय की त्यापैकी कुठल्यात स्पेलिंग एरर आहे किंवा कुठलं करेक्ट स्पेलिंग आहे हे आपल्याला तिथं विचारलं जातं. वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये काय की एक वाक्य दिलेलं असते त्या वाक्याबद्दल काय आपल्याला एक शब्द निवडायचा असतो. हे आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये दिलेलं असतं. जसं उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की एखादी माहिती दिलेली आपल्याला थोडीफार त्या माहिती संदर्भात काय इथं वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला विचारताना दिसतात. हे वन वर्ड सबस्टिट्यूशन झाल्यानंतर आपला तिसरा टॉपिक येतो तो म्हणजे रिझनिंग. आता एक लक्ष घ्या, मॅथ आणि रिझनिंग हे दोन्ही मिळून आपल्याला इथं 25 प्रश्न विचारले जातात. पण या 25 प्रश्नांपैकी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न हे रिझनिंगवर दिसतात. मग रिझनिंगचे जे टॉपिक आहे हे टॉपिक कोणते आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. मग रिझनिंगचे टॉपिक जर आपण पाहिले तर पहिला आहे तर सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग लँग्वेज. या कोडिंग लँग्वेजमध्ये आपल्याला विचारू शकतात. जसं उदाहरणार्थ इथं देतात ABC. याला जर आपण पाहिलं तर 1 2 3 जर आपल्याला
DEF याला क्वेश्चन मार्क. आता हे एक जनरल झालं, हे एक सोपं आहे. पण याच्या व्यतिरिक्त इतर रिलेटेड जे महत्त्वाचे आहेत हार्ड टॉपिक्स ते सुद्धा काय TCS आणि IPS विचारताना दिसते. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण सांकेतिक भाषा. जी महत्त्वाची भाषा आहे, जे शब्दात काय केले जाते की अंकात कन्वर्ट करून काय तुम्हाला विचारले जाते, त्याला आपण कोडिंग लँग्वेज म्हणत असतो. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, बसण्याच्या व्यवस्था, की सिटिंग अरेंजमेंट जे असते की डावीकडून ते उजवीपर्यंत 8 व्यक्ती बसलेले आहेत. राम हा श्यामच्या डावीकडे बसलेला आहे आणि रोहन हा श्यामच्या उजवीकडे बसलेला आहे. दोघांच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत, तर एकूण रांगेत किती व्यक्ती असतील किंवा त्यांच्या मधील अंतर किती आहे किंवा या दोघां व्यक्तींमध्ये कोण बसलेलं असेल, हे अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट पण विचारतात. आणि एक गोलाकार पण सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला विचारलं जाते. टेबलाच्या भोवती 8 लोक बसलेले आहेत, या 8 लोकांचे केंद्राकडे मुख करून बसले. ए हा बीच्या बाजूला बसलेला नाही, सी हा डीच्या लगेच उजव्या बाजूला बसलेला आहे. अशा प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा काय केले जाते तुम्हाला इथं विचारताना दिसतात. हे सिटिंग अरेंजमेंटवर तुम्हाला प्रश्न येतात. त्यानंतर नातेसंबंध येतात. नातेसंबंधामध्ये आपल्याला दिसतं की ए हा बीचा भाऊ आहे आणि सी हा डीचा मुलगा आहे, डी हा एचा पुतण्या आहे. तर यांचे नाते काय, तर हे नातेसुद्धा विचारले जातात तुम्हाला. ABCDच्या माध्यमातून सुद्धा विचारतात किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा इथं नावं देऊन विचारल्या जातात. तर हे नातेसंबंध किंवा रक्तसंबंध आपण ज्याला म्हणतो ब्लड रिलेशन, हा टॉपिकसुद्धा असतो. त्यानंतर पझल असतो, कूट प्रश्न, ज्यामध्ये आपल्याला एक असा बॉक्स दिलेला असतो आणि या बॉक्समध्ये काही अंक दिलेले असतात आणि एखाद्या बॉक्समध्ये काय आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला असतो. हा क्वेश्चन मार्क काय आपल्याला इतर या सर्व बॉक्सचा विचार करून हा क्वेश्चन मार्क सॉल्व करायचा असतो. याला पझल टेस्ट किंवा कूट प्रश्न म्हणताना आपल्याला दिसतात. त्यानंतर दिशाज्ञान असते, दिशा ओळखा. दिशाज्ञान संदर्भात सुद्धा काय इथं प्रश्न विचारले जातात, ज्यात आपण पाहू शकतो की जसं उदाहरणार्थ ए हा पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. मग ए जो आहे हा इथून जेव्हा पूर्वेकडे किती गेला, हा 10 किलोमीटर गेला. नंतर तो उजवीकडे वळला व 5 किलोमीटर गेला. तर तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे व किती अंतरावर, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठं दिसतात आपल्याला दिशाज्ञानमध्ये दिसून येतात. त्यानंतर पुढचं टॉपिक येते सिलॉजिझम, म्हणजेच काय तर्कशास्त्रीय निष्कर्ष. म्हणजे तुम्हाला वेगळ्या प्रकारचा एक तर्क लावायचा असतो. या तर्कामध्ये आपण पाहू शकतो की जसं इथं तर्कामध्ये आपल्याला विचारतात की जे दिलेले विधान असतं ते विधान काय तुम्ही 100% खरे माना. म्हणजे उदाहरणार्थ इथं सांगितलेलं असतं की सर्व गाढव हे काय घोडे आहेत. सर्व गाढव जर घोडे म्हटले तर हे नसले तरी आपल्याला काय इथं मानावे लागतात. सर्व गाढव घोडे आहेत हे नसले तरी आपल्याला मानावं लागतात आणि त्याच्याच आधारावर काय आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढावं लागतं. त्यानंतर इनइक्वॅलिटी, असमानतेचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. असमानता काय, त्यानंतर इनपुट आउटपुटशी रिलेटेड प्रश्न असतात. त्यानंतर सिरीज असतात. सिरीज अंकांची सिरीज असते, वर्णांची सिरीज असते, काही एकत्र सिरीज आपल्याला दिल्या जातात. जसं आता आपण पाहतो, जसं उदाहरणार्थ इथं EJ, त्यानंतर OT आणि पुढे क्वेश्चन मार्क. आता असे जर प्रश्न आला तर इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, ही जी सिरीज झाली ही सिरीज कशी झाली, ही अक्षराची सिरीज झाली. अशाच प्रकारे आपल्याला अंकाची सिरीजसुद्धा विचारल्या जाऊ शकते. इतर वेगवेगळ्या सिरीजसुद्धा मिक्समध्ये सुद्धा काय करू शकतात, विचारू शकतात. म्हणजे ही सिरीजसुद्धा काय येणार आहे आपल्याला. त्यानंतर रँकिंग ऑर्डर म्हणजे स्थानक्रम. आता जो रँकिंग ऑर्डर आहे स्थानक्रम, जसं आपल्याला इथं दिलेलं राहते की ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगवर काही फ्लोअर असतात, 4-5 फ्लोअर. या 4-5 फ्लोअरची अरेंजमेंट करायची असते. Q हा सर्वात वरच्या फ्लोअरला राहतो, S हा खालून दुसऱ्या फ्लोअरला राहतो, त्यानंतर यांच्या दरम्यान 2 व्यक्ती राहतात. अशी जी अरेंजमेंट असते तर याला रँकिंग अँड ऑर्डर म्हणजेच काय स्थानक्रम म्हणतात. म्हणजे जे मजले असतात त्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक आपल्याला इथं दिलेला असतो, याला काय स्थानक्रम म्हणतात. त्यानंतर डाटा सफिशियन्सी म्हणजे डेटा पुरवण्याचे प्रश्न तुम्हाला विचारले. आणि लॉजिकल डिडक्शन, त्यानंतर तर्कशास्त्र म्हणजे तर्कशास्त्रावर तुम्हाला दिले असतात 2 अनुमान दिलेले असतात, 2 निष्कर्ष. ते निष्कर्ष खरे किंवा खोटे हे निष्कर्ष तुम्हाला इथं ठरवायचे असतात. हे ओव्हरऑल कशाचा अभ्यासक्रम आहे, हा रिझनिंगचा आहे. रिझनिंग व्यतिरिक्त तुम्हाला मॅथ्सचा सुद्धा अभ्यासक्रम काय यामध्ये विचारला जातो. पण सर्वात जास्त जर म्हटलं तर हा रिझनिंगचा अभ्यासक्रम आहे सरळ सेवेमध्ये. आता मॅथ्स जर म्हटलं तर मॅथ्समध्ये आपण पाहत असताना सर्वात पहिलं प्रकरण येते ते म्हणजेच काय सरलीकरण. आता सरलीकरण काय असते, आपण लहानपणापासून शिकत आलो बॉडमॉसचा नियम. बॉडमॉस म्हणजेच काय कंचे भागू बेव. म्हणजे सर्वात पहिले काय
ब्रॅकेट सोडवणे, त्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या नियमानं जे प्रश्न आपण सोडवतो त्यालाच आपण बॉडमॉसचे नियम म्हणत असतो, सिम्प्लिफिकेशन म्हणतो त्यालाच, म्हणजे त्याला आपण म्हणतो सरलीकरण. तर याच्यावर रिलेटेड काहीतरी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सरासरी येते, म्हणजे 3 व्यक्तींचं सरासरी वय जर 55 वर्ष असेल व त्यामध्ये एका व्यक्तीचा समावेश होऊन त्यांचं वय जर 1ने सरासरी कमी होत असेल तर त्या चौथ्या व्यक्तीचं वय काय, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय येतात सरासरीमध्ये विचारले जातात. त्यानंतर भागीदारी, म्हणजे 2 पार्टनर मिळून एक व्यवसाय सुरू करतात आणि एक व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना जो नफा होतो त्या नफ्यातील भागीदारी काय असणार आहे त्यांची. यांनी समजा 6 महिन्यासाठी गुंतवणूक केली, दुसऱ्या व्यक्तीने 12 महिन्यासाठी गुंतवणूक केली आणि शेवटी जे मिळणारं उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नातील त्यांचा वाटा किती असणार आहे हे आपल्याला कशात पाहायला भेटतं, भागीदारीमध्ये पाहायला भेटतं. भागीदारी झाल्यानंतर आपल्याला मिश्रणे पाहायला भेटतात, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की दुधाचे व पाण्याचे मिश्रण काय एकत्र केले, दूध आणि पाणी एकत्र केले आणि मिश्रण तयार झाले. त्यात दुधाचं व पाण्याचं प्रमाण हे 2:3 आहे. तर हे कशा पद्धतीनं, मग यात किती लिटर पाणी टाकले वगैरे असे प्रश्न आपल्याला मिश्रणामध्ये विचारले जातात. त्यानंतर संख्या मालिका जर म्हटली तर संख्या मालिका, अनुक्रम याच्याशी रिलेटेड प्रश्न असतात, जी सिरीज असते. त्यानंतर लाभ तोटा म्हणजेच काय, इथं प्रॉफिट अँड लॉस, नफा आणि तोटा. त्यानंतर टक्केवारीवर तुम्हाला प्रश्न विचारतात की जर एखाद्या वस्तूची किंमत 10,000 रुपये आहे, या वस्तूवर जर 5% सूट दिली आणि ती वस्तू विकली तर त्या वस्तूवर होणारा नफा किती, म्हणजे टक्केवारीशी रिलेटेड तुम्हाला, किंवा त्यात किती टक्के नफा झाला, किती टक्के तोटा झाला, हे सुद्धा तुम्हाला टक्केवारीमध्ये विचारताना दिसतात. त्यानंतर वेग, वेळ, अंतर याच्यावर असतात. आणि वेग, वेळ, अंतर जे आहे तर वेग, वेळ, अंतर हे वेगवेगळ्या टाईपचं असते. यामध्ये आपण वेगळे गणित असतात. एक म्हणजे रेल्वेचे गणित असतात, रेल्वेनंतर जहाज असते, जहाजाव्यतिरिक्त तुम्हाला विमान यांचे काय इथे टॉपिक विचारताना दिसतात. म्हणजे विमानावर प्रश्न असतात, जहाजावर असतात, रेल्वेवर असतात. म्हणजे हे वेळ, वेग, वेळ, अंतर याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन दिसतात. त्यानंतर वय संबंधित समस्या, म्हणजे वय संबंधित जे प्रश्न आहे त्याच्याशी असतात. जसं ए या व्यक्तीचं वय 10 वर्ष आहे, बी या व्यक्तीचं वय 15 वर्ष आहे. या दोघांचं जर गुणोत्तर म्हटलं तर 2:3 आहे. तर 5 वर्षानंतर यांच्या वयातील फरक एवढा असेल. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला वयासंबंधित. त्यानंतर अनुपात आणि प्रमाण, म्हणजे याचं रेशो अँड प्रॉपर्शन, जसं 2:3, 2:4 असे जे प्रमाण असतात, या प्रमाणासंबंधात काय तुम्हाला अनुपात, प्रमाण विचारले जाते. हे आपण ओव्हरलुक करतोय फक्त, काय म्हणजे सगळेचे सगळे टॉपिक आहेत हे टॉपिक तर आपण घेतच आहोत. आता हे झालं रिझनिंग आणि मॅथ्स. हे झाल्यानंतर आपला जो महत्त्वाचा टॉपिक राहते तो म्हणजे सामान्य अध्ययन, म्हणजेच याला आपण जी के म्हणतो, म्हणजे जनरल नॉलेज, GS. आता एक लक्षात घ्या, GSचा जेव्हा आपण विचार करतो तर GSच्या त्यात सर्वात पहिला विषय तो भूगोल, त्यानंतर इतिहास येते, नागरिकशास्त्र येते, सामान्य विज्ञान येते, चालू घडामोडी येते आणि अर्थशास्त्र येते. हे सगळे विषय आपल्याला GS मध्ये पाहायला भेटतात. पण GS मध्ये पाहत असताना भूगोल जे आहे तर भूगोल वाचत असताना कुठला आपण भूगोल वाचावा, जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा. आता TCS आणि IBPS ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या आपल्याला प्रश्न विचारत असताना त्यांचं एक स्पेसिफिक जर म्हटलं तर या तिन्ही पॉईंटवर काय करतात हे आपल्याला प्रश्न विचारत असतात. पण प्रश्न विचारताना त्यांचा ट्रेंड कुठला असतो हा आपल्याला जेव्हा आपण PYQs करतो TCS आणि IBPSचे, त्यामध्ये 100% काय होतं आपल्याला कळून येतो. म्हणजे हे जरी ओव्हरऑल एवढा मोठा सिलेबस दिसत असला GSचा, तरी हा एवढा सिलेबस नाही आहे. हा काय एक प्रमाणात काय कॉम्प्रेस केलेला जातो. जसं इथं भूगोल आहे, जगाचा दिला आहे, भारताचा दिला आहे, महाराष्ट्राचा दिला आहे, हे सगळा भूगोल आपल्याला करायची गरज नाही. जास्तीत जास्त आता महाराष्ट्राचा भूगोल म्हटलं तर महाराष्ट्र भूगोलावर नदी प्रणालीवर त्यांनी कोणते प्रश्न विचारले, भारताच्या नदी प्रणालीवर प्रश्न विचारले का, जगावर आजपर्यंत प्रश्न आले का, नसतील आले तर इथं हा पॉईंट काय करायला लागणार आपल्याला, स्किप करायला लागणार आहे. तर अशा प्रकारे जेव्हा PYQ ॲनालिसिस घेऊ आपण तर त्या PYQ ॲनालिसिसमध्ये काय इथं आपल्याला 100% तिथं कवर होऊन जाणार आहे. त्यानंतर इतिहास जर म्हटलं तर इतिहास हा भारताचा विशेषतः महाराष्ट्रात, पण भारताचा विशेषतः महाराष्ट्र जर म्हटलं तर इतिहासाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. आपण पाहतो की एक प्राचीन इतिहास असते, एक मध्ययुगीन असते आणि एक आधुनिक असते. हा प्राचीन होतो, प्राचीन नंतर इथं मध्ययुगीन इतिहास येते, मध्ययुगीन नंतर आधुनिक इतिहास येतो, आधुनिक
इतिहास, असे इतिहासाचे 3 भाग पडतात. आणि हे जे 3 भाग आहे, या 3 भागापैकी आपल्याला TCS आणि IBPSने कुठला विचारलेला आहे ते सुद्धा आपण काय PYQमध्ये कव्हर करणारच आहोत. त्यानंतर नागरिकशास्त्र काय, नागरिकशास्त्र जर घेत आहे तर भारतीय राज्यघटना, त्यानंतर पंचायत राज, याच्याशी रिलेटेड जे पॉईंट असतील ते पॉईंट महत्त्वाचे आहेत. भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटनेची निर्मिती संदर्भात आपल्याला पॉईंट्स विचारले जातात की भारतीय राज्यघटना जी निर्माण झाली त्या संदर्भातले इथं आपल्याला प्रश्न विचारले जातात की आपली भारतीय राज्यघटना. त्यानंतर पंचायत राज जर म्हटलं तर भारतीय राज्यघटनेच्या 243 कलममध्ये आपण पाहू शकतो की ग्रामसभा वगैरे त्याच्या संदर्भात दिलेली माहिती आहे. त्यानंतर हे सर्व कशात आपल्याला नागरिकशास्त्रामध्ये विचारल्या जातं. त्यानंतर येते सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान जर म्हटलं तर एक जनरल सायन्स आपल्याला विचारलं जातं, काही डीपमध्ये विचारत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे वरवरचे टॉपिकच आपल्याला काय होते की TCS आणि IBPS विचारताना दिसते. जसं उदाहरणार्थ भौतिकशास्त्र, मग भौतिकशास्त्रातले काही नियम असतील तर ते नियम तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर रसायनशास्त्र आहे, रसायनशास्त्रातले जसं उदाहरणार्थ H2O हे आपण पाहतो की H2O हे कशाचं मॉलिक्यूल आहे, पाणी. मग याचे रासायनिक नाव काय, जसं उदाहरण हे जर म्हटलं तर याचं सामान्य नाव काय ते पाणी. त्यानंतर हे याचं काय झालं शास्त्रीय, जसं आपण पाहतो NaCl म्हणजे काय. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, हे सगळे म्हणजे इतर जेवढे काही घटक असतील हे आपल्याला याच्या संदर्भातून रसायनात विचारले जातात. त्यानंतर जीवशास्त्र रिलेटेड असणारे पॉईंट जे आहेत जसं पंचसृष्टी वर्गीकरण वगैरे, एवढ्या डीपमध्ये न जाता जी सृष्टी आहे जीवसृष्टी याच्याशी संदर्भित आपल्याला काय माहिती विचारतात. त्यानंतर आरोग्य, आपल्या आरोग्याचे महत्त्वाचे घटक आहेत किंवा आरोग्यशास्त्राशी रिलेटेड माहितीसुद्धा काय आपल्याला सामान्य विज्ञानमध्ये विचारताना दिसतात. त्यानंतर चालू घडामोडी. आता एक चालू घडामोडीचं जर म्हटलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी तुम्हाला इथं विचारल्या जातात. तर एक लक्षात ठेवा की चालू घडामोडी जर म्हटलं सरळ सेवेचं तर जास्त करायची गरज नसते. 6 महिने एवढ्याच चालू घडामोडी तुम्हाला काय विचारतात. म्हणजे जे आपण अभ्यास करतो, जर आपली एक्झाम जर आता नोव्हेंबर सप्टेंबरमध्ये आहे तर सप्टेंबरमध्ये आपली एक्झाम असेल तर इथून मागचे 6 महिने एवढंच करंट तुम्हाला काय TCS आणि IBPS विचारतात. याच्या व्यतिरिक्त जास्त करंट तुम्हाला विचारताना दिसत नाही. आणि अर्थशास्त्र म्हटलं तर अर्थशास्त्र तर सहसा हा विषय TCS आणि IBPS विचारतच नाही. पण एक जर आला तुम्हाला प्रश्न तर अर्थसंकल्पावर येऊ शकतो आणि आर्थिक घडामोडी जर काही घडल्या असतील तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. स्पेशली अर्थशास्त्र हा पूर्णच्या पूर्ण विषय TCS आणि IBPS सहसा विचारताना दिसत नाही. तर असे आपण हे काय सगळे मराठी असो, इंग्रजी असो, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता असो आणि GK असो, या सर्व विषयांचं जे अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम पाहिला. हा अभ्यासक्रम आपण ओव्हरलुकमध्ये पाहिला, फक्त वरवरचे जे टॉपिक्स आहेत याच टॉपिकशी रिलेटेड आपण डिस्कस केलं. आता वेगवेगळे जे काही आपले पोर्शन आहेत, जसं मराठीचा पोर्शन झाला, त्यानंतर इंग्रजीचा झाला, गणित बुद्धिमत्तेचा झाला किंवा इथं सामान्य अध्ययनाचा झाला, याचे आपण PYQs घेणार आहोत. ज्यामध्ये आपण सर्वात पहिलं PYQs घेणार आहोत ते मराठीचे PYQs आपण काय चालू करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही याच पॅटर्ननं काय आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. थँक्यू, धन्यवाद.